नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता मोहित्यांच्या घरामध्ये लॅपटॉप चार्ज करायच्या निमित्ताने आतमध्ये घुसतो आणि त्याने नंदिनी बरोबर जी काही धमाल घातली आहे ती खरोखरच बघण्यासारखी आहे मित्रांनो. आणि इकडे रम्याने तर डायरेक्ट गुरुजींना फोन लावून त्यांच्याकडून ते सगळं काही वधवून घेतलेलं आहे काव्यासमोर. आणि तेव्हा काव्याला ते ऐकल्यानंतर की बाबा रम्याचं आणि पार्थाचं लग्न होणार आहे असं गुरुजींनी सांगितलेलं ऐकल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसलाय मित्रांनो. आणि असं सगळे काही आजच्या भागामध्ये घडलेलं आहे. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. आता गुड्डू इथे तिच्या पिंकी बरोबर बोलत असतो आणि तेव्हाच जेव्हा आता तिकडे हर्षदा सोबत बोलत असतो आणि ती हर्षदा जीवाला म्हणते व्हिडिओ कॉल करावा लागेल. तर जेव्हा म्हणतो अगं व्हिडिओ कॉल करायला लागेल काय सांगतेस अगं, पण मी त्या अवस्थेमध्ये नाहीये. ठीक आहे ठीक आहे बर ठीक आहे मी करतो मॅनेज असं म्हणतो. फोन ठेवून देतो आणि म्हणतो अरे बापरे, आता या अवतारात व्हिडिओ कॉल म्हणजे कसं मॅनेज करू मी. आणि त्यानंतर तो गुड्डूकडे बघतो आणि याला म्हणतो अरे अरे ओ गुड्डू, पिंकी भाभी को हमारा नमस्ते बोलो और जल्दी इधर आओ, इकडे इकडे वाएंगे, लवकर ये. तर तेव्हा तो गुड्डू पिंकीला सांगतो व जीवा भैया हाई वो हमको बुला रहे हाई, हम बात में बात करते हाई असं म्हणून तिला 2-3 फ्लाइंग केस देतो. आणि तेव्हा जीवा ते बघत असताना वैतागतो आणि म्हणतो अरे पप्प्या कसला देत बसला, ये लवकर इकडे ये. तर तेव्हा गुड्डू पळतच त्याच्या जवळ येतो. तर जेव्हा म्हणतो अरे बाबा ये लवकर ये आणि माझा ब्लेझर घेऊन ये, ब्लेझर आण लवकर. तर तेव्हा गुड्डू त्याचा ब्लेझर लगेचच त्याला देतो. तर जेव्हा आता त्याला म्हणतो अरे पटकन एक काम कर, मला बसायला काहीतरी घेऊन ये, जा पटकन काहीतरी आण, जा काहीतरी आणा. तर तेव्हा आता गुड्डू तिथून पळत सुटतो आणि तो डस्टबिनच घेऊन येतो. तर तेव्हा जीवा म्हणतो अरे हे काय आणलंस तू, कचाचा डबा आणलास. तर तेव्हा गुड्डू त्याला म्हणतो अरे भैया, जेव्हा भैया हे कचरे का डबा नाहीये, हे टेबल असं म्हणतो, कचरा त्यातला सगळा खाली टाकतो. तर जेव्हा त्याला म्हणत असतो अरे वांग्या हे काय करतोयस, तर जेव्हा त्याच्यावरती बसायला तयार होतो आणि एकाची खुर्ची करतो आणि एकाच टेबल करतो आणि आता गुड्डूला म्हणतो अरे लवकर लवकर लॅपटॉप घेऊन ये, जा लवकर. आणि तेव्हा गुड्डू त्याला लॅपटॉप आणून देतो आणि जेव्हा जेव्हा लॅपटॉप ओपन करतो तर त्याची बॅटरी लो झालेली असते. आणि जेव्हा आता खूप वैतागतो आणि म्हणतो अरे यार, याला पण आत्ताच कोमात जायचं होतं, अरे याची बॅटरी लो आहे आणि पॉवर बंक घे लवकर असं म्हणतो आता गुड्डूला सांगतो. आणि तेव्हा आता गुड्डू लगेच पॉवर बंक सुद्धा आणून देतो. आणि जेव्हा जेव्हा आता त्याची पॉवर बंकला तो लॅपटॉप कनेक्ट करतो तर तेव्हा ते पॉवर बंक सुद्धा लो असतो आणि आता तो जास्त मसत जाम वैतागतो. तर तेव्हा गुड्डू त्याला म्हणतो ये भी डाऊन हो गुरु. आणि त्यानंतर घराकडे बघतो आणि म्हणतो अरे जीवा भैया, हाच तर चांगला चान्स आहे, तुम्ही आता घरामध्ये जावा आणि बाबूजीने सांगा माझ्या चार्जिंग संपला आहे, म्हणजे ते तुमच्या लॅपटॉपचा चार्जिंग संपला आहे. तर जीवा म्हणतो अरे वाईंग्या, मला घरात घुसता येऊ नये म्हणूनच सासरी बुवांनी तुला कामावरती ठेवले ना, आणि तू त्यांच्याशीच बेईमानी करतोयस. तर गुड्डू म्हणतो हे बात तर बरोबर आहे जीवा भैया, पण तुम्ही मला जे नमक खिलावलं आहे ना त्याच्याशी मी कसा बेईमानी करणार, पण ही जे मला स्वतःच्या हाताने अंडा खिलवला आहे ना त्याच्यावर मी खूप जादाहीच नमक चिडकून खाल्लेला आहे. तर तेव्हा जीवा म्हणतो असं म्हणतोयस, बरं मग ठीक आहे. आणि आता घराकडे बघत म्हणतो नंदिनी, या बहाण्याने का होई ना मी तुझ्या घरात पुन्हा गृहप्रवेश करतोय. तर आता इकडे त्यांनी परत देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे आणि काव्याला बघितल्यानंतर पार्थ तर फ्लॅट झालेलाच असतो. पण आता इकडे मानेने सुद्धा तिची तारीफ करू लागते, म्हणते सुंदर सुंदर दिसत आहे माझी सुनबाई, सुनबाई नंबर 1 आणि 1 नंबर झालाय ग तुझा मेकओव्हर. तर तेव्हा काव्या म्हणते माझी सासू 1 नंबरी असेल तर माझी तर मग ही सुनबाई 10 नंबरी असायला नको का. तर तेव्हा मानिनी म्हणते
हो घो बाई, तू लाखात एक आहेस आणि तुला आल्या गेल्याची भूताखेताची कोणाचीच नजर लागायला नको ग असं म्हणून तिची नजर सुद्धा काढते. तर तेव्हा काव्या म्हणते, अहो काय तुम्ही पण आई. आणि असं या दोघी बोलत असतात. म्हणजे पार्थच्या समोरच बोलत असतात. आणि पार्थ एकदा काव्याकडे बघत असतो, एकदा मानेनीकडे बघत असतो. तर काव्या आता पुढे म्हणते, काय काकू, तुम्हाला असं नाही वाटत का जरासं तुमचं चुकलंय सगळ्या भोता खेतापेक्षा? स्पेशली एकट्या चेतकिनीची नजर लागायला नको असं म्हणायला हवं होतं ना, असं ती जरासं तिरकस रम्याकडे बघत बोलते. नाही पण ठीक आहे, तुम्हीच माझी दृष्ट काढलेली आहे ना, आता माझ्या सुखाला कोणाचीही दृष्ट लागणार नाही असं परत ती रम्याकडे बघत बोलते. आणि म्हणते, नाही तर काय मी आहे नाही. आणि माझा हात असं रम्याला ती आता इनडायरेक्ट धमकी सुद्धा देते. आणि रम्याला आता राग येऊ लागतो मित्रांनो. तर रम्या तिला म्हणते, तुझा रोख ना मला चांगलाच कळतोय काव्या, बघूनच घेईन मी तुला असं म्हणून ती आता तिथून रागारागात निघून जाते. तर पिहूला सुद्धा ते कळलं असं आणि पिहू म्हणते, रम्या ताईची कशी मज्जा झाली. तर मांडणी तिला एक फटका मारते आणि तुमचं काय आता इथे चला, तुम्ही जावा इथून, प्रॅक्टिस करायची आहे ना तुम्हाला असं म्हणत त्या दोघींना तिथून घालवून देते. आणि त्यानंतर आता पार्थ सुद्धा तिथून चाललेला असतो. तर मानेनी आता त्याला थांबवते आणि म्हणते, अरे तू तर सांगितलंच नाहीस की कशी दिसते काव्या. तर आता पार्थ काव्याकडे बघतो, म्हणजे त्याला तर सारखं बघायचं असतं काव्याकडे. आणि तो आता रागात असल्यामुळे तो बघत नसतो, पण अखेर आता तो बघतो मानने सांगितल्यामुळे. तर त्याला बघितल्यानंतर काव्य लगेच लाजायला लागते. तर पार्थ म्हणतो, तिला त्यांना सांगावं यापेक्षा ना IASच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. तर काव्य पार्थला म्हणते, अहो धनी, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या ना, मग बघा माझ्या परीक्षेचा निकाल कसा लागतोच ते. आणि हे दोघे असं बोलत असतात. इतक्यातच आता आशाताई तिथे येते आणि ते सगळा काही पसारा बघून म्हणते, अरे बापरे, एवढं पेपर्स कोणी पाडले आत्ताच? तर मी घर साफ केलं होतं. तर पार्थ सांगतो, ते मी पाडलेले आहेत. तर काव्याता म्हणते, आशाताई जरा असं म्हणून ती एक डोळा मारते आशाला. आणि ते आशाला सुद्धा बरोबर कळतं. तर तेव्हा पार्थ म्हणतो, काय पसारा केला आहे, मलाच आवरावा लागेल असं म्हणून तो खाली वागतो. आणि तेव्हा काव्या सुद्धा म्हणत असते, नाही नाही मी आवरते ना असं म्हणून ती सुद्धा खाली खाली वागते. आणि या दोघांची आता परत टक्कर होते आणि दोघे सुद्धा डोक्याला हात लावून परत उठून उभे राहतात. तर तेव्हा आता काव्या त्याला बोलणारच असते. तेव्हा पार्थला लगेचच लक्षात येत आणि तो म्हणतो, एक मिनिट आता शिंग येतील म्हणून परत धडक मारायला येऊ नका. तर काव्या म्हणते, अहो देशमुख, मी काहीच बोललेली नाहीये. आणि मानेल म्हणते, पण सासूबाई, माझ्या मनात काय आहे ना हे तुमच्या मुलाला बरोबर कळतं. आणि ती आता पार्थच्या जवळ जवळ जाऊ लागते आणि म्हणते, चला चला, या पुढे या, बरं पुढे या लवकर. तर पार्थ आता मागे मागे सरकू लागतो, म्हणतो, मी नाही येणार आहे जवळ. तर काव्या म्हणते, मांडणीला म्हणते, सासूबाई कॅच हिम. तर तेव्हा मांडणी सुद्धा पार्थाला म्हणू लागते, अरे पार्थ, शिंग येतील रे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघा काय करताय तुम्ही, मला सोडा. तर काव्या त्याच्या एकदम जवळ जाते, म्हणते, अहो धनी, हा माझा डायलॉग आहे, चला चला लवकर चला. तर पार्थ नाही असं म्हणून मागे सरकत असतो. तर इकडून मागून मानेनी हसत असते. तर काव्या त्याला म्हणते, जितकं दूर चाल ना तितकं जवळ यायला लागलं देशमुख. तर पार्थ म्हणत असतो, म्हणजे काय? तर तेव्हा काव्या त्याची एकदम झटकन कॉलर पकडते, त्याने जोराची टक्कर त्याला देते आणि म्हणते, म्हणजे वाघाचे पंजे असं म्हणून ती मोठ्याने हसू लागते. तर मांडणी सुद्धा हसत हसत आता तिथून निघून जाते. तर तेव्हा आता काव्या सुद्धा जात असते आणि जाताना आपला पदर पार्थाच्या तोंडावरून फिरवून जाते. तर इकडे मोहित्यांच्या घरी आता नंदिनी पंखा साफ करत असते. तर तेव्हा धनंजय फोनवरती बोलत बोलत येत असतो, हो आज मी ऑफिसला येत नाहीये. आणि नंदिनीला तो विचारतो, आता अगं हे काय झालं नंदिनी, तू का करतेस ही काम? तर नंदिनी सांगते, अहो आपल्या मावशींच्या पायाला लागले ना, मग म्हणलं
त्यांना कुठे त्रास देऊ, आपणच करूया म्हणून मी करत आहे. तर धनंजय म्हणतो, अगं पण तुझा तोल जर गेला तर तुला सांभाळणार कोण? तर इतक्यात आता शारदा तिथे येते आणि म्हणते, आपले जावई बापू आहेत ना, ते सांभाळायला नंदिनी पडली तर ते सावरतील ना. तर तेव्हा नंदिनी आता चिडते थोडीशी आणि धनंजयला म्हणते, बाबा मला थोडासा हात द्या असं म्हणती. खाली उतरते आणि म्हणते, बाबा मी ना माझ्या रूम मधला पंखा पुसायला जाते असं म्हणते. रागारागात स्टूल उचलते आणि तिथून निघून जाते. तर धनंजय आता शारदावरती ओरडू लागतो, म्हणतो, कशाला बघितलंस का तू, उगीच कशाला त्याचं नाव काढतेस नंदिनी समोर? तिला आवडत नाही, कळत नाहीये का तुला? आणि मला सुद्धा हे आवडलेलं नाहीये. तर इतक्यातच आता हे दोघे असं बोलत असतात, म्हणजे जीवावरनच ते भांडत असतात. तर तेव्हा जीव आता तिथे येतो आणि म्हणतो, एक्सक्यूज मी. तर धनंजय आता अगोदर चिडलेलंच असतो आणि त्याला बघून अजून जास्त चिडतो आणि म्हणतो, तू आत कसा काय आलास? मला न विचारता आतमध्ये येतोस आणि तू आलासच कसा? सोडलं कोणी तुला आतमध्ये? तर तेव्हा जेव्हा बाहेरच्या दिशेने बोट करतो तर धनंजय आता अरे गुड्डू गुड्डू करत बाहेर जातो. तर तेव्हा आता हा जीवा शारदा जवळ जातो आणि म्हणते, हे काग जरा किती हायपर होतेस तू रम्या? मला एक सांग, काव्या हे जे काही सगळं करते त्याला पार्थ पॉझिटिव्हली रिएक्ट करतोय का? तर रम्या म्हणते, अगं पॉझिटिव्हली रिएक्ट होत नाहीये, पण तो निगेटिव्हली सुद्धा रिएक्ट होत नाहीये. ती जेव्हा म्हणत होती ना की मी कशी दिसते वगैरे, तर तेव्हा पार्थना असं टकलावून तिच्याकडे बघत उभा होता आणि त्याने पटकन नाही म्हणायला हवं होतं ना. तर वसू थोडीशी हसते आणि तिला म्हणते, अग रम्या, मला माहिती आहे आता तुझ्या मनासारखं काही सुद्धा घडत नाहीये, पण बाळा यापुढे ना सगळं काही तुझ या मनासारखंच होणार आहे. गुरुजी काय म्हणाले होते विसरलीस का तू? आणि आता वसूने असं म्हटल्यानंतर रम्याला तर गुरुजींचे ते शब्द आठवू लागतात. म्हणजे रम्याने त्यांना विचारलेलं असतं, गुरुजी तुम्हाला फ्युचर दिसतं ना? म्हणजे तुम्हाला असं काहीतरी दिसतंय का की समोर होम महावन सुरू आहे, मी आणि पार्थ आजूबाजूला बसलेलो आहे, त्याच्या हातामध्ये माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे, असं काही दिसतंय का? आणि असं काही होईल का? तर तेव्हा गुरुजींनी सांगितलेलं असतं की होय तसंच होणार आहे. आणि आता ते आठवल्यानंतर रम्या थोडीशी खुश होऊ लागते. तर वसुतीला म्हणते, आणि रम्या तुला माहिती आहे ना की गुरुजींच भाकीत कधीही खोट ठरत नाही, त्यामुळे त्या काव्याला काय साडी नेसून नाचायचं असेल ना ते नाचू देत. शेवटी या घरामध्ये ना तुझ्याच नावाची सनई वाजणार आहे, हे मात्र नक्की. आणि आता रम्या खुश होते आणि परत थोडीशी सॅड होते आणि परत आता विचार करून उठूनच उभी राहते आणि म्हणते, सनई वाजेल तेव्हा वाजेल आई, पण आता ना मी त्या काव्याचा बडच वाजवणार. तिच्या कॉन्फिडन्सला असा तोंडावरती फाडेल ना की तिला जरी मदतीचा हात जरी मिळाला ना तरी सुद्धा ती उठू शकणार नाही. काय म्हणाली होती, माझ्या सुखाला नजर लागू शकत नाही, आता ना तीच सुखच हिरावून घेते मी. तर वसुतीला विचारते, एक मिनिट रम्या, पण नक्की काय करणार आहेस तू? तर रम्या म्हणते, आता मी जे काही करणार आहे नाही त्यामुळे ना ती काव्या हे जे सगळं काही करते ना ते थांबवेल आणि बॅग भरून ते सगळं काही घेऊन निघून जाईल. तर वसू परत तिला विचारते, अगं म्हणजे काय? तर तेव्हा रम्या तिला म्हणते, यू जस्ट वेटेड वॉच. तर इकडे आता परत मोहित्यांच्या घरी बघा, नंदिनी आता तिच्या खोलीमधला तो पंखा असतो तो साफ करत असते आणि तेव्हा जेव्हा हळूच दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडून तो दरवाजाला टेकत नंदिनीकडे एकटक बघत असतो आणि तेव्हा दरवाजाचा जोरच आवाज होतो आणि तेव्हा नंदिनी मागे वळून बघत नाही आणि म्हणते, बाबा काही हवाय का तुम्हाला? म्हणजे तिला वाटत असतं की धनंजय तिथे आलेला आहे. तर आता जीवा धनंजयच्या आवाजात बोलू लागतो, म्हणतो, नाही मला काही नको आहे, तू तुझं काम सुरू ठेव आणि हो त्या जीवाकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, तो अतिशय वाईट आणि विकृत मुलगा आहे. तर तेव्हा नंदिनी आता मागे न बघताच बोलू लागते, म्हणजे
तसं आता धनंजयच्या आवाजात जीवाने बोलल्यानंतर तिला थोडंसं वाईट वाटतं आणि ती म्हणते, नाही बाबा, तसे ते मनाने खूप चांगले आहेत. आणि तेव्हा तिने असं म्हटल्यानंतर जीवा तर डोक्यालाच हात लावतो आणि खूप खुश होतो. तर तेव्हा जीवा तर परत धनंजयच्या आवाजात पुढे बोलू लागतो, म्हणतो, अगं मनाने चांगला, अगं काय बोलतेस तू, त्याने तुझा छळ केला, तुझ्याशी खोट वागला, तुझ्यावर रागवला, चिडला, तुला रडवला. तर नंदिनी म्हणते, ते नाही हो बाबा, त्यांनी मला हसवलं सुद्धा खूप, हा कधी कधी दुखावल्या. तर तेव्हा जीवा आता त्याच्या आवाजात बोलतो, दुखावले ना कधी कधी, त्यासाठीच तर सॉरी म्हणायला आलोय ना. आणि आता नंदिनीला जीवाचा आवाज ऐकल्यानंतर तिला धक्का बसतो आणि ती एकदम धक्क्याने मागे वळून बघते आणि म्हणते, तुम्ही. तर आता जीवा एकदम मागे सरकतो आणि त्याच्या धक्क्याने फॅनचा स्विच ऑन होतो आणि फॅन जोराने फिरू लागतो. आणि तेव्हा नंदिनीचा तोल जातो आणि नंदिनी जिव्हा जीवा असं म्हणत असे, तर आता जेव्हा बरोबर पुढे येतो आणि तिला वरच्यावरती झेलतो आणि तिला गोल 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 फिरवू लागतो. तर नंदिनी म्हणत असते, जीवा काय करताय तुम्ही, सोडा सोडा, मला सोडा. तर तेव्हा आता थांबतो आणि नंदिनीच्या डोळ्यामध्ये बघू लागतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा जीवाच्या डोळ्यामध्ये बघते आणि हे दोघे सुद्धा आता एकदम एकमेकांच्यात हरवून जातात. आणि आता मस्तपैकी मित्रांनो, इथे रोमॅन्टिक सीन थोडासा दाखवलेला आहे आणि इतक्यातच आता शारदा वरती येत असते आणि अग ही नंदिनी म्हणत असते. तर जेव्हा आता हसतो आणि नंदिनी त्याला म्हणत असते, तुम्ही मला सोडा हो खाली, आई आई ये इकडवरती. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, असू देत, त्यांना माहिती आहे आपण नवरा बायको आहे ते. तर नंदिनी त्याच्यावरती, वरती मी तुमची कोणीही नाहीये, तुम्ही मला आधी खाली सोडा. तर तेव्हा इतक्यातच आता शारदा तिथे येते आणि त्या दोघांना असं बघून लगेचच आपलं तोंड मागे फिरवते आणि म्हणते, सॉरी सॉरी सॉरी, मी काही सुद्धा बघितलेलं नाहीये, मी वळले बरं, लगेचच वळले बरं. तर नंदिनी आता त्याच्यावरती चिडत असते, म्हणते, तुम्ही मला खाली सोडा, प्लीज खाली सोडा. तर शारदा म्हणते, असू देत नंदिनी, तसही मगाशी मी म्हणालेच होते की नंदिनी जर पडली ना, तर जेव्हा येतील तीलच सावरायला, आणि खरंच आले. तर आता परत नंदिनी चिडत असते, जेवरती, तुम्ही मला खाली सोडा, बर अगोदर खाली सोडा. तर आता जीवा म्हणतो, बरं बरं ठीक आहे, ओके ओके, असं म्हणून तिला खाली उतरवतो. तर तेव्हा नंदिनी आता शारदावरती चिडते, म्हणते, अग आई आई, इकडे बघ, मी स्वतःला सावरू शकते. आणि जेव्हाला म्हणते, आणि तुम्ही इथं काय करताय. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, काय नाही, चार्ज व्हायला आलोय, आय मीन अगल पटोपच चार्जिंग संपलं होतं म्हणून आलो होतो. तर नंदिनी म्हणते, तुम्ही आधी बाहेर व्हा, बाहेर व्हा आधी, असं म्हणून त्याला ढकल 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 बाहेर काढू लागते. तर शारदा तिला अडवत असते, म्हणते, अगं नंदिनी काय करतेस, हे असं नको करूस. आणि असं यांच आता सगळं काही चालू असतं. तर इकडे परत आता त्यांनी देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. पार्थ आता त्याच ऑफिसच काम करत बसलेला असतो आणि थोडसं तो आता बाजूला बघतो आणि गालातल्या गालात हसू लागतो. आणि तेव्हात याला आता डोळ्यासमोर काव्या दिसत असते म्हणून तो गालातल्या गालात हसत असतो आणि तिने ती नेसलेली सुंदर साडी वगैरे, तीच स्माईल वगैरे सगळं काही त्याला डोळ्यासमोर दिसत असतं. आणि इतक्यातच आता मित्रांनो परत ते 16 डिसेंबरवाले फोटोज त्याला दिसू लागतात, त्याच्या डोळ्यासमोर अचानकपणे येतात आणि तो आता मनातल्या मनात म्हणतो, त्या गोष्टीचा शोध तर अर्धवटच राहिलेला आहे, जेव्हा काव्याने त्यांचे पर्सनल फोटोज कुठे ठेवलेले होते. जर समजा फॉर अ मिनिट असं म्हटलं, रम्या आणि वसो आत्याने हे जर केलं असेल तर त्यांना या गोष्टी मिळाल या कुठून. आणि ही अशी गोष्ट आहे की मी ज्याबद्दल सरळ सरळ जीवा आणि काव्याला विचारू सुद्धा शकत नाही आणि मलाच ऑकवर्ड होईल असा तो सर्व काही मनातल्या मनात विचार करत बोलत असतो. आणि इतक्यातच मानिनी तिथे येते आणि पार्थला हाक मारते. तर तो त्या विचारातच हरवून गेलेला असतो आणि त्याच लक्ष मानिनीकडे नसतंच. तर मानिनी आता आतमध्ये येते
आणि म्हणते, काय रे पार्थ, अजूनही स्वतःच्याच विचारांमध्ये अडकलायस? तर पार्थ आता म्हणतो, काय आहे ना, माझ्याकडे लक्ष द्यायला माझ्या आई वडिलांच्याकडे वेळच नाहीये. काय आहे ना, सध्या काव्या जास्त जवळची आहे, त्यामुळे माझं मलाच बघावं लागेल. तर मानेनी म्हणते, अगो बाई, असं आहे का? म्हणजे मी आता काव्याशी बोलते म्हणून तू आता माझ्याशी बोलणार नाहीस का? तर पार्थ म्हणतो, आई, तुला जर का असं वाटत असेल की मी तुझ्याशी बोलावं, तर मग काव्याला निघून जायला सांग, तुझं ऐकतील त्या. तर मित्रांनो, आता असं पार्थ इथे बोलतो आणि आजचा भाग इथेच त्यांनी संपवलेला आहे. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, आता रम्या मुद्दामून इथे काव्याच्या समोर गुरुजींना फोन लावते आणि त्यांना म्हणते, गुरुजी, तुम्ही मागं मला म्हणाला होतात की माझं आणि पार्थचं लग्न होईल म्हणून. तर तेव्हा आता इकडून गुरुजी सांगतात, होय, मी जे भाकीत केलेलं आहे ना, तसंच तुझ्या आणि पार्थच्या बाबतीत घडणार आहे रम्या. आणि ते ऐकल्यानंतर तर इकडे काव्याला धक्काच बसतो आणि ती एकदम पॅनिक होते थोडीशी. तर दुसरीकडे आता मोहितेच्या घरी नंदिनी रागारागात आता जीवाला घराच्या बाहेर काढत असते आणि त्याच्या हातामध्ये फुलांचा बुके असतो आणि तो बुके सुद्धा आता नंदिनी स्वतःच्या हातामधून त्याच्या हातामध्ये ठेवते आणि बाहेर निघा, तुम्ही बाहेर निघा असं म्हणून त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करते. आणि तेव्हा तो बुके निम्मा आतल्या बाजूलाच राहतो आणि तिथेच तुटून जातो. आणि जी फुलं वगैरे असतात ती नंदिनीच्या दिशेने आतमध्ये राहतात आणि त्याच्या काड्या वगैरे जे असतात ते सगळं काही जीवाच्या हातात राहत. तर तेव्हा शारदा नंदिनीला म्हणत असते, अगं नंदिनी, अख्खं जग ना जीवाच्या प्रयत्नांची कद्र करते बघ, ती फुलं पण आतच राहिलेली आहेत आणि ती फुलं सुद्धा तुला तेच सांगतायत. असं शारदा तर आपले प्रयत्न सोडतच नसते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.